देखिए हेल्थ की बात पेट से होती है आणि पेट मध्ये खूप महत्वाचा ऑर्गन असतो तो म्हणजे लिव्हर. वर्ल्ड लिव्हर डे निमित्त आज मी पोहोचलेलो आहे नाईन पर्ल्स हॉस्पिटल इथे आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर हुसेन बोरी सर, जे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत, हेपॅटोलॉजिस्ट आहेत, थेरोपॅटिक एंडोस्कोपिस्ट आहे आणि त्याचबरोबर लिव्हर आणि पॅनक्रियाज मध्ये अनेक कॉम्प्लेक्स असे पेशंट्स त्यांनी हाताळलेले आहेत. 35,000 प्लस त्यांनी एंडोस्कोपीज केलेल्या आहेत. 14 वर्ष प्लस त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे इतकी ग्रेट डॉक्टर सध्या माझ्यासोबत आहेत. सर, वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे सर, की वर्ल्ड लिव्हर डे का सेलिब्रेट केला जातो? वर्ल्ड लिव्हर डे बेसिकली इट्स अ रिसेंट कन्सेप्ट इंट्रोड्यूस्ड इन 2023. म्हणजे बेसिकली हे 3 वर्षाचं त्यांचं एक प्लॅन आहे की एव्हरी इयर ऑन 19 एप्रिल वर्ल्ड लिव्हर डे सेलिब्रेट करायचा. इनिशियली 2023चा मूळ उद्देश होता टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट द लिव्हर, की बाबा लिव्हर काय असतो, लिव्हर कुठे असतो, लिव्हर कसा असतो, लिव्हरचे काय कार्य असतात आणि लिव्हरला होणारे आजार कसे असतात. म्हणजे हा जो बेसिक अवेअरनेस आहे जो लोकांमध्ये अतिशय कमी आहे, तर तो पसरवा पाहिजे. हे 2023चा मूळ उद्देश होतं. 2024 मध्ये आता जे काही लिव्हर डिझिजेस आहेत त्यांच्यावर काय काय उपचार आहेत, उपलब्ध आहेत आणि कुठले उपचार जास्त व्यवस्थित राहतील किंवा काय, ते उपचारांचं थोडंसं डिटेलिंग आणि हे 2024चा उद्देश आहे. आणि 25चा उद्देश असणार आहे की जे काही जगभरात ऑर्गनायझेशन्स आहेत वेगवेगळे लिव्हरचे, म्हणजे नॅशनल लेवलला आहे. जर आपण बघितलं तर लिव्हर ऑर्गनायझेशन राईट फ्रॉम द स्टेट टू नेशन टू झोन किंवा कॉन्टिनेंट असे अनेक लिव्हर ऑर्गनायझेशन्स आहेत. तर INASL म्हणून इंडियन लिव्हर ऑर्गनायझेशन आहे, किंवा APASL म्हणून एशिया पॅसिफिकची लिव्हर ऑर्गनायझेशन आहे, इझल म्हणून युरोपियन लिव्हर ऑर्गनायझेशन आहे, किंवा ASLD म्हणून अमेरिकन लिव्हर ऑर्गनायझेशन आहे. तर ऑल द ऑर्गनायझेशन्स कम टुगेदर त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये कुठले लिव्हरचे प्रॉब्लेम जास्त प्रमाणात दिसत आहेत, कुठल्या लिव्हरच्या आजारामध्ये वाढ होतीये, मग त्याच्यासाठी काहीतरी एक गाईडलाईन्स वगैरे सेट करणे हे 2025चा मूळ उद्देश असणार आहे. सो द मेन थिंग इज टू स्प्रेड अवेअरनेस ऑन द लिव्हर. सर, व्हॉट इज लिव्हर? Okay. Liver is basically a triangular organ and it is situated on the right side. म्हणजे आपला जो उजव्या बाजूला रिबकेज आहे, रिबकेजचा जो खालचा भाग आहे त्याच्या पाठीमागे लिव्हर असतो. लिव्हर आपल्या शरीरातलं सर्वात मोठं ऑर्गन आहे. द वेट ऑफ द लिव्हर मस्ट बी अराउंड 1.5 kg आणि एक्स्ट्रीमली वॅस्क्युलर ऑर्गन आहे. इट रिसिव्ह द एंटायर ब्लड सप्लाय फ्रॉम द इंटेस्टाइन. आतड्यांमधून जे पचून झालेलं जे काही घटक आहेत ते रक्ताद्वारे लिव्हरमध्ये येतात आणि लिव्हर कडून मग ते हृदयाकडे जातात. लिव्हर ऍब्सोल्युटली. सर, हे लिव्हर कुठे असतं आणि याचं काय फंक्शन आहे? ओके. लिव्हर जर आपण मास मध्ये बघितलं तर आपली स्किन सोडून दिली तर लिव्हर इज सपोज टू बी द लार्जेस्ट ऑर्गन इन अवर बॉडी. अप्रॉक्सिमेटली इट वेज अराउंड 1.5 kg. लिव्हर आपल्या बरगडी संपतात त्या ठिकाणी उजव्या बाजूला लिव्हर असतं बरगड्यांच्या पाठीमागे. आणि बेसिकली इट्स काइंड ऑफ अ व्हायटल ऑर्गन. म्हणजे आपण जे शरीरात 4-5 व्हायटल ऑर्गन्स असतात ज्याच्याशिवाय आपलं फंक्शनिंग होऊ शकत नाही. वी कॉन्सन्ट्रेट प्रिडॉमिनंटली अपॉन द हार्ट, वी कॉन्सन्ट्रेट ऑन द ब्रेन. आपल्याला त्याच्याबद्दल ऑलरेडी माहिती असते की बाबा ह्याचे फंक्शन्स हे झाले की, कारण अवेअरनेस प्रचंड आहे लोकांमध्ये. किडनीज बद्दल बघितलं, दॅट इज अनदर व्हायटल ऑर्गन. स्टील पीपल आर अफ्रेड अबाउट द किडनीज. मेडिसिन्स घेताना प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्याला किडनी वगैरे काही प्रॉब्लेम होणार नाही. फुफ्फुस आहे, फुफ्फुसाबद्दल पण आता आणि कोविड नंतर बराच अवेअरनेस वाढलेला. पण लिव्हर त्या मनाने अमंगस्ट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हायटल ऑर्गन्स, तितकं काही त्याचं अजून हे नाहीये. काय म्हणायला पाहिजे, म्हणजे इजर अवेअरनेस इज नॉट देअर किंवा लोकांमध्ये त्याच्याबद्दलचं जास्त सिरियसनेस नाही. सो लिव्हर इज अ ऍब्सोल्यूट व्हायटल ऑर्गन इन अवर बॉडी आणि तेच मला सांगायचं आहे. आणि काय काय मेन फंक्शन्स आहेत लिव्हरचे? जर आपण एन्शियंट मेडिसिन बघितलं, विशेषतः इन चायनीज मेडिसिन, दे यूज्ड टू से द लिव्हर इज द इंजिन ऑफ अवर बॉडी.
ओके. म्हणजे लिव्हर रन्स द एंटायर शो इन अवर बॉडी. जवळपास लिव्हरचे 500हून अधिक व्हायटल फंक्शन्स आहेत. जर प्रामुख्याने आपण बघितले तर इट ऍक्ट्स ॲज अ फिल्टर ऑर्गन. आपण जे काही खातो ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जातं. डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून ते रक्तामध्ये शोषून घेतलं जातं. डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून डायजेस्टेड फूड, त्यातले घटक आणि जे काही टॉक्सिन्स असतील, अल्टिमेटली ते पहिल्यांदा लिव्हरकडे जातात. देन लिव्हर असिम्युलेट्स एव्हरीथिंग आणि त्यातले जे टॉक्सिक पदार्थ आहेत त्यांना तो फर्दर मेटाबोलाइज करतो आणि बॉडीमध्ये कसं एक्सक्रीट करायला पाहिजे, मग ते पित्तातून एक्सक्रीट करतं किंवा मग त्याला त्याची टॉक्सिसिटी कमी करून मग त्या पर्टिक्युलर अनेक अशा गोष्टी आहेत त्यांना पुढे पाठवतं. तर फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द लिव्हर इज टू फिल्टर वेरियस टॉक्सिन्स. सेकंड इज, जसं मी बोललो की आता जे डायजेस्टेड फूड पूर्ण रक्तवाहिन्यांकडून लिव्हरकडे आलं तर ते डायजेस्टेड फूडमध्ये अनेक घटक असतात. मग त्यात फॅट्स असतील, त्यात कार्बोहायड्रेट्स असतील सिंपल फॉर्ममध्ये, वेरियस टाइप्स ऑफ प्रोटीन्स असतील, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील आणि अशा अनेक गोष्टी आहेत. तर आपल्या शरीराला प्रामुख्याने कुठल्या घटकाची किती गरज आहे त्यानुसार त्याला स्टोअर केलं पाहिजे, त्याला कन्वर्ट केलं पाहिजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, किंवा मग त्याला एक्सिड केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लिव्हरमध्ये घडतात. त्यामुळे द एंटायर सिस्टीम इज रनिंग बिकॉज द लिव्हर इज फंक्शनिंग. हा, कारण ह्या गोष्टी जर तशा नाही झाल्या तर आपल्या शरीरामध्ये अनेक डिफिशियन्सी डेव्हलप होऊ शकतात आणि काही गोष्टींचं विनाकारण एक्सेस होऊ शकतो आणि एव्हरीथिंग कॅन बी डिलिटरियस आपल्या शरीरासाठी. पण थर्ड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द लिव्हर इज आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया असते. तर देर आर टू थिंग्स. असे दोन वेगवेगळे प्रोटीन्स लिव्हर बनवतात. एक आहे कोॲग्युलेटिंग प्रोटीन्स आणि दुसरं आहे अँटी कोॲग्युलेशन फॅक्टर्स. तर कोॲग्युलेटिंग प्रोटीन्स काय लागतात, जेव्हा आपल्याला मार वगैरे जर लागला तर तिथून जो रक्तस्राव होतो तो रक्तस्राव पटकन थांबण्यासाठी ते थांबायला पाहिजे. त्याच्यासाठी जे प्रोटीन्स असतात ते लिव्हरमध्ये तयार होतात. त्याला कोॲग्युलेशन फॅक्टर्स म्हणतात. आणि आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमधला जो फ्लो आहे तिथलं रक्त गोठू नये आणि तो फ्लो व्यवस्थित चालू राहावा, तर त्याच्यासाठी असे काय फॅक्टर्स असतात त्याला अँटी कोॲग्युलेशन फॅक्टर्स म्हणतात. रक्ताला पातळ ठेवण्यासाठी मदत करतात. तर हे दोन्ही फॅक्टर्स आणि त्यातला बॅलन्स जो आहे तो लिव्हर मेंटेन करतो. चौथं, आपलं अन्न पचण्यासाठी बाईल नावाचं एक पित्त असतं जे असं पिवळं आणि कडवट पित्त असतं. तर ते पित्ताची निर्मिती लिव्हरमध्ये होते आणि हे बाईल विशेषतः फॅट डायजेशनसाठी फार महत्वाचं असतं. त्यामुळं अन्न जठरामधून जेव्हा पचून लहान आतडीमध्ये येतं तिथं त्याच्यावर बाईलची ऍक्शन होते आणि बाईल ऍक्ट्स ऑन दॅट अकॉर्डिंगली. पाचवं, आपली इम्युनिटी. तर एक रेटिक्युलर एंडोथेलियल ऑर्गन म्हणून किंवा एक इम्युन ऑर्गन म्हणून लिव्हर एक फार महत्वाचं ऑर्गन आहे. म्हणजे दुसरे पण असे काही ऑर्गन्स आहेत जिथं ज्याच्यावर इम्युनिटी आपली बरीच डिपेंड असते, पण त्यातलं एक लिव्हर महत्वाचं ऑर्गन आहे. मग प्लेटलेट तयार करण्यासाठी काही फॅक्टर्स, अजून असे फॅक्टर्स, अशा अनेक गोष्टी आहेत जे लिव्हर डे टू डे 24/7 टिल यू आर अलाइव्ह. वेल, आतापर्यंत आपण हे नक्कीच जाणून घेतलं की काय काय व्हायटल फंक्शन्स आहेत लिव्हरचे, पण अनेक असे डिसीजेस आहेत जे लिव्हरशी असोसिएटेड आहेत. सो ते नेमके काय काय आहेत? ओके. आता जसं आपल्या शरीरातले बाकी अवयव एक्सपोज असतात टू व्हेरियस टॉक्सिन्स, तसं आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मधून लिव्हरही एक्सपोज असतो टू व्हेरियस टॉक्सिन्स. तर इट कॅन बी टॉक्सिन्स, इट कॅन बी बॅक्टेरियल और व्हायरल इन्फेक्शन्स. तर लिव्हरला प्रामुख्याने ह्या दोन गोष्टींचा त्रास होत असतो. एकतर लिव्हरला बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा कॉमनली व्हायरल इन्फेक्शन्स होऊ शकतात ज्याला आपण हिपॅटायटिस म्हणतो, किंवा असे अनेक मेडिसिन्स आहेत जे लिव्हर मधून मेटाबोलाइज होतात आणि कधी कधी त्या मेडिसिनचं लिव्हरवर साईड इफेक्ट होऊन त्याच्यामुळेही आपल्या लिव्हरला सूज येऊ शकते. त्याला आपण ड्रग इंड्यूस हिपॅटायटिस म्हणतो. आता सध्या आणि सगळ्यात कॉमन टॉक्सिन जर आपण बघितलं लिव्हरला अफेक्ट करणारं ते आहे अल्कोहोल. म्हणजे जगात सगळ्यांना माहिती आहे की बाबा अल्कोहोल अफेक्ट्स द लिव्हर.
तर त्याप्रमाणे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते अल्कोहोल मेटाबोलाइज करण्याची. पण अल्कोहोलमुळे पण लिव्हरवर वाईट असे प्रभाव पडतात. हम्म, आणि सध्या आपल्या जगात ओबेसिटीचा पॅन्डेमिक आहे. हम्म, हम्म, म्हणजे ओव्हरवेट, हाय फॅट्स, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, ह्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. तर ह्या मेटाबॉलिक सिंड्रोम चा जो प्रभाव आहे तो आपल्या लिव्हरवर बऱ्यापैकी होतो. इनफॅक्ट लिव्हर इज अ सेंट्रल ऑर्गन विच ऑर्केस्ट्रेट्स एव्हरीथिंग. म्हणजे सगळ्या घडामोडी प्रायमरी लिव्हरमध्ये घडतात. काही वाईट प्रकारचे जे कोलेस्ट्रॉल आहेत, काही ट्रायग्लिसराइड्सचे प्रकार आहेत, ते प्रायमरी लिव्हरमध्ये साठतात. त्याच्याने फॅटी लिव्हर तयार होतं. आणि फॅटी लिव्हर ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि लठ्ठपणाचे चान्सेस जास्त असतात. हार्ट प्रॉब्लेमचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आता सध्या सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे फॅटी लिव्हर. आणि फार म्हणजे ज्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल आहे तो वाढतोय. सो दॅट इज वन अनदर इम्पॉर्टंट डिझीज ऑफ द लिव्हर. ओके सर, आता तुम्ही सांगितलं बरंच काही, पण लिव्हर डिसिजेसचे सिम्पटम्स काय आहेत? लिव्हर डिजीजचा सगळ्यात अनफॉर्च्युनेट पार्ट हाच आहे की लिव्हर डिजीजचे शक्यतो सिम्पटम्सच नसतात. म्हणजे उदाहरणार्थ आता एखादा माणूस अल्कोहोल घेतोय, असं नाही की त्यांनी अल्कोहोल घेणं सुरू केलं आणि लगेच त्याला काहीतरी पोटात दुखणं सुरू झालं किंवा मग लिव्हर रिलेटेड काही सिम्पटम्स आले. नो, लिव्हर इज द मोस्ट टॉलरंट ऑर्गन ऑफ अवर बॉडी. म्हणजे सगळ्यात जास्त सहनशीलता लिव्हरकडे असते. आणि लिव्हर मध्ये रिजनरेटिंग कॅपॅसिटी पण सगळ्यात जास्त असते. तर त्याच्यामुळे कसं आहे की लिव्हरला इजा होत राहते, लिव्हर ते सहन करत राहतं. आणि जेव्हापर्यंत ते बऱ्यापैकी खराब होत नाही तेव्हापर्यंत त्याची लक्षणं दिसतच नाही. त्यामुळं सर्वांना पहिल्यांदा हे जाणून घेणं गरजेचं आहे की लिव्हरला लक्षणं सहसा येत नाहीत. आणि म्हणून आपल्याला वी नीड टू बी अवेअर अबाउट इट. असे दोन कॉमन प्रॉब्लेम्स म्हणजे एकतर फॅटी लिव्हर, लिव्हरमध्ये चरबी साठलेली असते पण आपल्याला त्याची काही माहिती नसते. सोनोग्राफीमध्ये एखादं फॅटी लिव्हर दिसतं, आपण लिव्हर फंक्शन्स करून बघतो, ते नॉर्मल दिसतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपली लाईफस्टाईल तशीच चालू राहते मग. आणि त्याच पद्धतीने अल्कोहोलचा आहे. अनेक वर्ष माणूस दारू घेत राहतो जेव्हापर्यंत त्याला त्याची लक्षणं उद्भवत नाही. बरं, इन केस लक्षणं उद्भवली तर कशी लक्षणं असू शकतात? तर सगळ्यात कॉमन लिव्हरच्या आजाराचं लक्षण आहे कावीळ, जॉन्डिस. जर लिव्हरला कुठल्याही कारणामुळे सूज आली तर जॉन्डिस हॅपन्स टू बी इनिशियल सिम्पटम. बाकी भूक कमी लागणे, मळमळ होणे, एक पोटात वरच्या भागात उजव्या बाजूला थोडंसं पेन होत राहणे, ताप येणे, असे हे काही कॉमन सिम्पटम्स आहेत ऑफ व्हेरियस लिव्हर डिजीजेस. पण कावीळ हॅपन्स टू बी किंवा जॉन्डिस हॅपन्स टू बी द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ लिव्हर डिजीज. Absolutely. सर, एक हेपेटायटिस नावाचा एक प्रकार आहे, तो काय आहे नेमका? ओके, आपण जर शब्दशः अर्थ बघितला तर हेपाटायटिस म्हणजे लिव्हरला आलेली सूज. ओके. ठीक आहे. लिव्हरला सूज जसं आपण बोलता बोलता बोललो होतो की बाबा त्याला अनेक कारणं असतात सूज येण्याचे. तर त्याला आपण दोन प्रकारात डिवाइड करूयात. एक आहे अॅक्यूट हिपॅटायटिस आणि दुसरा आहे क्रॉनिक हिपॅटायटिस. अॅक्यूट हिपॅटायटिस म्हणजे काय की असं कुठलं तरी कारण ज्याच्यामुळे लिव्हर अचानकपणे सुजून जातं आणि त्याचे फंक्शन्स कमी होऊन जातात. तर दॅट इज अॅक्यूट हिपॅटायटिस. अॅक्यूट हिपॅटायटिसचे सगळ्यात कॉमन कारण आहेत दूषित पाण्यातून होणारी जी कावीळ आपण म्हणतो कॉमनली, म्हणजे दॅट इज हिपॅटायटिस ए किंवा हिपॅटायटिस ई. हे अॅक्यूट हिपॅटायटिसचे सगळ्यात कॉमन प्रकार आहे. हिपॅटायटिस बी हे ब्लड ट्रान्सफ्युजन मधून किंवा एखाद्या सर्जरी नंतर एखाद्याला होऊ शकतं. दॅट इज अ ब्लड बोर्न इन्फेक्शन, रक्तातून तो ट्रान्समिट होतो. ओके. तो त्याच्यामुळे पण अॅक्यूट हिपॅटायटिस कधी कधी होतं. पण एक फार महत्वाचं अॅक्यूट हिपॅटायटिसचं कारण आहे ज्याच्याबद्दल माहित नाही पण पीपल आर नॉट अवेअर. ओके. आणि दॅट इज मेडिसिन्स. असे अनेक मेडिसिन्स आहेत की ज्याच्याने लिव्हरला सूज येऊ शकते. आता जनरली ॲलोपॅथिक मेडिसिन्स जे असतात दे अंडरगो व्हेरियस ट्रायल्स. त्यांच्यामध्ये फेज 1, फेज 2, फेज 3 ट्रायल्स, डोज डिटरमायनिंग ट्रायल्स, कुठल्या डोजमध्ये पेशंटला कुठल्या पद्धतीचा साईड इफेक्ट होऊ शकतो, लिव्हरवर प्रभाव पडतो तर कशा पद्धतीचा पडतो, पॅटर्न काय असतं,
ह्याचा एक डिटेलमध्ये अभ्यास झालेला असतो. आणि पहिल्यापासून जर मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो, मला माहिती आहे की कुठल्या ॲलोपॅथिक मेडिसिन्स आहेत ज्याच्याने लिव्हरला त्रास होऊ शकतो. ऍटलिस्ट भारतात. आता मी हे आयुर्वेदिक नाही म्हणू शकत, पण अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणू शकतो. बऱ्याच वेळेस कसं आहे की एनी मेडिसिन अदर दॅन ॲलोपॅथिक आर कॉल्ड आयुर्वेदिक, विच इज व्हेरी रॉंग. आयुर्वेदिक मेडिसिन्स हे प्रॉपर आयुर्वेदिक तज्ज्ञांनी दिले पाहिजेत, ज्यांना त्यातले जे घटक आहेत त्याच्या घटकातली कुठल्या मेटलची किंवा कशाची काय टॉक्सिसिटी त्यांना माहिती असतं. पण बरेच लोक काय करतात की कुठेही जातात, एनी क्वॅक्स, कुठेही एनीबडी कॅन गिव्ह एनिथिंग. कुणी काही झाडाला पाला देईल, काहीतरी भस्म देईल, काही पण देईल, आणि तो क्वॅक असतो. क्वॅक म्हणजे डॉक्टर नसतो, भोंदू असतो. तर अशा लोकांकडून अनेक लोक वेगवेगळ्या कारणासाठी औषधं घेतात. आणि दीज हॅपन टू बी द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स फॉर हिपॅटायटिस. अनेक लिव्हर फेल होतात अशा मेडिसिन्सनी. त्यामुळे हे अवेअरनेस आपल्यामध्ये येणं फार गरजेचं आहे की असे म्हणजे विदाऊट अ प्रॉपर हे गायडन्स कुठलेही मेडिसिन्स घेतले नाही पाहिजेत. एक गैरसमज आहे की आयुर्वेद म्हणजे काय की बाबा अमृत आहे, म्हणजे आम्ही आयुर्वेदिक खातो आम्हाला काही नाही होणार, असं नाहीये. प्रत्येक मेडिसिन जे शरीरावर एखादा परिणाम करत असतं त्याचे दुष्परिणाम होतच असतात. ते दुष्परिणाम काय त्याचा स्टडी झालेला असतो, तर ते तज्ञांना माहिती असतं की काय दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कुठलेही ब्लाइंडली कसलेही औषध घेऊ नये. मग मेड बी विच एव्हर ब्रँड, व्हॉट एव्हर, आयुर्वेदिक हे स्पेसिफिक आयुर्वेदिक बद्दल तर ही माहिती आपल्याला पाहिजे. सो दीज आर द रिझन फॉर अॅक्यूट हिपॅटायटिस. क्रॉनिक हिपॅटायटिस काय असतं? क्रॉनिक हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला सातत्याने थोडीशी सूज असते, आणि ही सूज अनेक महिने अनेक वर्ष राहते, आणि ह्याच्याने मग हळूहळू लिव्हर खराब होत जातं. तर क्रॉनिक हिपॅटायटिस मध्ये हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी व्हायरसेस आहेत ज्याच्याने क्रॉनिक हिपॅटायटिस होतं. त्याचा अवेअरनेस पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो तर आपण सांगायला पाहिजे रुटीन सोबत हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी पण आमचं चेक करून घ्या. जर एखादं जर चुकून पॉझिटिव्ह आलं तर त्याच्यावर इतकी चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे की तुम्हाला भविष्यात काही लिव्हरचे प्रॉब्लेम उद्भवणार नाही जर ती ट्रीटमेंट घेतली तर. तसंच क्रॉनिक हिपॅटायटिसचं एक महत्वाचं कारण, जसं आपण फॅटी लिव्हर बोललो, फॅटी लिव्हर हॅपन्स टू बी व्हेरी इम्पॉर्टंट रिझन. त्यामुळे जर आपली लाईफस्टाईल चांगली नाही आहे, आपण लठ्ठ आहोत, आपल्याला जर डायबिटीज आहे, किंवा आजकालचा जो ट्रेंड आहे उशिरा जेवणे, जेवल्या झोपणे, उशिरा उठणे, एक्सरसाइज लॅक होत राहतं, पाहिजे म्हणजे एक्सरसाइजचा पॅटर्न पण फिक्स नसतो. तर अशा लोकांनी डेफिनेटली स्वतःला थोडंसं सावरायला पाहिजे, कारण आणि त्यांनी फॅटी लिव्हर चेक केलं पाहिजे. आणि सध्या फायब्रोस्कॅन नावाची टेस्ट मागच्या 4-5 वर्षापासून उपलब्ध आहे, ज्याच्याने आपण नेमकं लिव्हर किती आतून कडक झालेला आहे ते समजू शकतो. कडक होणं म्हणजे फायब्रोसिस होणं. एखाद्या क्रॉनिक हिपॅटायटिस मध्ये जेव्हा लिव्हरला सातत्याने सूज असते तर हळूहळू लिव्हर मध्ये व्रण तयार होतात, आणि ज्याच्याने लिव्हर हळूहळू कडक होत जातो. आणि अल्टिमेटली इट प्रोग्रेसेस टू समथिंग कॉल्ड एज लिव्हर सिरोसिस, विच इज डेंजरस. ऍब्सोल्युटली. आता आम्ही त्यावरच येणार होतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय. सर, लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, जरा एकदा प्लीज सांगाल? ओके. तर जसं मी क्रॉनिक हिपॅटायटिसचा मुद्दा घेतला, तर क्रॉनिक हिपॅटायटिस अनेक वर्ष राहिल्यानंतर अल्टिमेटली जो फायनल लिव्हरला जो इरिव्हर्सिबल जो डॅमेज होत असतो त्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. लिव्हर सिरोसिस मध्ये अप्रॉक्सिमेटली आपण बघितलं तर ऍटलीस्ट 60% ऑफ द लिव्हर गेट्स इरिव्हर्सिबली डॅमेज्ड. आणि जे काही फंक्शनिंग ऑफ द लिव्हर आहे, इट इट समटाइम्स कॅनॉट कम्पेन्सेट. म्हणजे आपल्या बॉडीचे डे टू डे फंक्शन आहे, बॉडीला काही स्ट्रेस आला तर लिव्हर इज अनेबल टू कोप अप विथ दॅट स्ट्रेस. तर अशा कंडिशनला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. आणि लिव्हर सिरोसिस सोबत अजून एक प्रॉब्लेम होतो. लिव्हर बऱ्यापैकी असं कडक झाल्यामुळं लिव्हरकडे येणारा ब्लड फ्लो असतो त्यातलं प्रेशर बऱ्यापैकी वाढलेलं असतं. त्याला आपण पोर्टल हायपरटेन्शन म्हणतो. आणि पोर्टल हायपरटेन्शन मुळे मग लिव्हर सिरोसिसचे बाकीचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात. सो एम ऑफ एनी हिपॅटॉलॉजिस्ट इज प्रिव्हेंट द पेशंट फ्रॉम डेव्हलपिंग लिव्हर सिरोसिस. पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे येणाऱ्या अनेक पेशंट्सना ऑलरेडी लिव्हर सिरोसिस झालेलं असतं. तर लिव्हर सिरोसिस एकदा झालेलं असेल तर आमचं पहिलं एम असतं की हे लिव्हर सिरोसिस कशामुळे झालंय.
दारूच्या अतिसेवनामुळे झालेलं आहे, लठ्ठपणामुळे झालेलं आहे, कुठल्या तरी व्हायरसमुळे झालेलं आहे, कुठल्या तरी वेगळ्या अजून आजारामुळे झालेलं आहे, जो की रेअर आजार आहे. जर आपल्याला त्याचं कारण सापडलं तर प्रत्येक कारणावर काही ना काही उपचार असतात. जर लिव्हर सिरोसिस जर फार एंड स्टेजला गेलेलं नसेल आणि जर आपण त्या कारणावर उपचार केले तर अनेक वेळा लिव्हर बऱ्यापैकी स्टेबिलाईज होऊ शकतं. ऑल्दो आपण त्याला रिव्हर्स नाही करू शकत, पण आपण त्याला तिथं स्थिर ठेवू शकतो, त्याचं प्रोग्रेशन थांबवू शकतो आणि जेणेकरून आपण पेशंटचा लाईफ स्पॅन सिग्निफिकंटली वाढवू शकतो. आणि लिव्हर सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स किंवा लक्षणं काय असतात? पहिलं कावीळ, दुसरं जलोदर होणे, म्हणजे पोटात पाणी भरायला लागतं, पोट असं फुगायला लागतं, हातपाय बारीक होतात, अशक्तपणा येतो, पायाला सूज यायला लागते, रक्त घुटण्याची प्रक्रिया थोडीशी मंदावते, त्यामुळे ब्लिडिंग टेंडन्सीज वाढतात, रक्ताची उलटी होण्याचा धोका निर्माण होतो किंवा कधी कधी रक्ताची उलटी होते, मेंदूवर परिणाम होतो, पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो. तर असे त्याचे लिव्हर सिरोसिसचे लक्षणं आहेत. तर कुणालाही यातलं एखादं लक्षण झालेलं असेल तर दे शुड बी अवेअर आणि त्यांनी मग आपल्या लिव्हरची खूप काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ही लक्षणं वारंवार रिपीट होऊ नयेत आणि एक क्वालिटी ऑफ लाईफ आणि लाईफ स्पॅन दोन्ही पण स्टेबल करता यावा. ऍब्सोल्युटली. आतापर्यंत लिव्हर बद्दल इतकं सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं, पण त्याचबरोबर एक हेल्दी लिव्हर कसं मेंटेन करायचं सर, ते खूप महत्वाचं आहे. सो प्लीज सगळ्यांना ते सांगा. ओके. बिफोर गोइंग ऑन टू हेल्दी लिव्हर, एक फक्त छोटासा मुद्दा आहे हा. जो बहुतेक मला सांगण्यात राहिला होता. पहिली गोष्ट कावीळ. कावीळ ह्या नावाला आपण सर्वजण प्रचंड घाबरतो, असं जनरली आमच्या पेशंट्स बघण्यात लक्षात आलेलं आहे. काय होतं की अनेकांना वेगवेगळ्या कारणांमुळं अशी काही लक्षणं असतात किंवा त्यांना भूक लागत नाही किंवा थोडासा अशक्तपणा जाणवत असतो. मग कोणीतरी त्यांना सांगतं की बाबा तुम्हाला कावीळ झाली आहे, तर ते हे घेऊन बसतात की आपल्याला कावीळ झालेली आहे. त्याचं कन्फर्मेशन केलं जात नाही. मग काही जणांना माहिती असतं की कावीळ म्हणजे डोळे पिवळे होतात, आमचे डोळे पिवळे नाही झाले, मग त्यांना सांगितलं की तुम्हाला पांढरी कावीळ झालेली. तर अल्टिमेटली काय होतं की पेशंट गेट मिसगाइडेड. त्यामुळे हे कावीळ हे शब्द पहिल्यांदा तर जीवाला खूप लावून घेऊ नका, खूप घाबरू नका. कावीळ आणि कावीळ माझ्याकडे येणारे पेशंट म्हणजे जनरली खेडेगावातून किंवा रिमोट प्लेसेस मधून येतात. कावीळ हा शब्द ऐकल्यानंतर पहिल्यांदा ते काय करतात तर ते जाऊन कुठलं तरी आयुर्वेदिक औषध त्याच्यासाठी घेतात. आयुर्वेदिक नाही मिळायला पाहिजे पण काहीतरी झाड पाल्याचं किंवा काहीतरी करतात किंवा नाकातून औषध टाकून येतात. असे अनेक फसवे प्रकार आहेत जे चालू आहेत, फार कॉमनली आणि सर्रास चालू आहेत. तर असं काहीतरी करून येतात आणि अल्टिमेटली त्यांचा आजार राहतो बाजूला, ज्याच्यामुळे ती लक्षणं उद्भवली आणि ते कावीळ एक मनात भीती बाळगून काही काही तर अनेक वर्ष काही विशेष पथ्य पाळत राहतात ज्याची त्यांना गरज नसते. त्यामुळं जर कावीळ हा शब्द तुमच्या संदर्भात जर घेतला गेला असेल तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडून किंवा अजून कुठल्या नातेवाईकांकडून किंवा एक हे, तर पहिल्यांदा तुम्ही एका एक्सपर्टला भेटायला पाहिजे, कन्फर्म केलं पाहिजे की तुम्हाला काय झालेलं नेमकं, ते डायग्नोसिस केलं पाहिजे. ही खरोखर जर कावीळ असेल तर कावीळचे अनेक कारणं असतात. जसं एखाद्याला ताप आला तर ताप हा आजार नाहीये. ताप हे केवळ एक आजाराचं लक्षण आहे. तापाचं कारण मलेरिया असू शकतो, न्यूमोनिया असू शकतो, कोविड असू शकतो, युरिनरी इन्फेक्शन असू शकतो, कॅन्सर असू शकतो, टीबी असू शकतो. म्हणजे अनेक कारण आहेत आणि प्रत्येक कारणाचा आपला आपला उपचार आहे. तुम्ही त्या कारणावर उपचार कराल तेव्हा ते ताप कमी होईल. तसंच कावीळ आहे. कावीळ एक म्हणजे एक हा आजार नाही, ह्याच्या मागे अनेक कारण आहेत. म्हणजे काही रक्तदोष आहेत त्याच्यामुळे कावीळ होऊ शकते, काही कॅन्सर्स आहेत त्याच्यामुळे कावीळ होऊ शकते, पित्ताशयाच्या खड्यांमुळे कावीळ होऊ शकते, पित्त नलिकेत अडथळा निर्माण झाल्यामुळे कावीळ होऊ शकते. आणि आपण आता ऍट लेंथ जे लिव्हरचे आजार डिस्कस केलेत त्याच्यामुळे तर कावीळ होऊ शकते. तर पहिल्यांदा कावीळ हा शब्द ऐकल्यानंतर तुम्ही एक प्रॉपर सल्ला घ्या, त्याच्यावर निदान होऊ द्या आणि मग गरज असेल तर मग त्याच्यावर उपचार करावेत. So, in order to maintain a good health about liver, first you should be aware about liver आणि aware about jaundice first of all, म्हणजे कावीळ. दुसरं, कुठल्याही आजारासाठी आपण जे नियम सांगतो ते नियम लिव्हरला पण लागू होतात. त्यामुळे जेवण वेळेवर जेवणे, जेवण 2 घास कमी जेवणे,
जेवणामध्ये खूप गोड किंवा तेलकट पदार्थ नसावेत. प्रमाणात सर्व गोष्टी घ्याव्यात. मद्यपान करू नये आणि अगदीच आउट ऑफ सोशल काय म्हणतात, काही लोकांना एक कंपल्शन्स असतात. तर देर इज नथिंग कंपल्सरी बेसिकली. पण मग अल्कोहोल इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी समटाइम्स कॅन बी कॅन यू कॅन डू विथ इट. बट कसं आहे की मग हळूहळू इट बिकम्स अ हॅबिट. इट्स अ हॅबिट फॉर्मिंग केमिकल. तर शक्यतो यू शुड अवॉइड अल्कोहोल. आणि फॅटी लिव्हर किंवा लठ्ठपणासाठी द बॉटम लाईन इज एक्सरसाइज. त्यामुळे कुणी जर मला विचारलं की बाबा फॅटी लिव्हरसाठी काय करू, तर ट्रीटमेंट नंबर 1 to 5 इज एक्सरसाइज. जेव्हापर्यंत तुम्ही एक्सरसाइज सुरू करत नाही, जेव्हापर्यंत तुमचा वेट लॉस सुरू होत नाही, नथिंग इज गोइंग टू वर्क फॉर यू. त्यामुळे टू मेंटेन अ हेल्दी लिव्हर, मेंटेन अ सोबर प्रॉपर लाईफस्टाईल अँड have a good sleep at night. That is again very important, and this is important for all the other organs also. Thank you. वाव, व्हॉट अ ब्रिलियंट इंटरव्ह्यू आय वुड से. आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्ही स्वतःचे डॉक्टर होऊ नका. हुसेन सर इथे आहेत, ते आपल्याला गाईड करतील. गुगल करू नका. लिव्हर बद्दल कुठलीही तुम्हाला तक्रार असेल तर 9 पल्स हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा देखील आहेत. सो हुसेन भोरे सरांकडे तुम्ही कधीही कन्सल्ट करू शकता. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की 9 पल्स हॉस्पिटलमध्ये लिव्हर डिसिजेससाठी काही आपल्याकडे काही स्पेशल काही आहे ट्रीटमेंट्स अवेलेबल? येस. लिव्हर डिझीजसाठी कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट असे दोन प्रकार असतात. तर कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आपल्याकडे आहे. कुठल्याही लिव्हरच्या आजारासाठी, कुठल्याही लिव्हरच्या कॉम्प्लिकेशनसाठी जे काही ऍडव्हान्स थेरपी लागते ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे, एक्सेप्ट फॉर लिव्हर ट्रान्सप्लांट. आणि होपफुली विदिन नेक्स्ट 6 months we'll be starting with liver transplants also. सुपर. थँक्यू सो मच सर. Thank you. Thank you.